Good morning, student. Last period we have started EVS part 2. त्याच्यामधला आपण चॅप्टर नंबर 9 सेटल लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन हा स्टार्ट केलेला होता आणि त्यामधले आपले 4 पॉइंट्स झालेले होते. सो टुडे वी आर स्टार्टेड पॉइंट नंबर 9.4 राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट, म्हणजे नगरांचा उदय आणि त्यांची लिपी कशा प्रकारे होती. Long distance trade, rapid transport of goods and center of large scale production are factors that brought together people engaged in different types of work. तर बघा, दूरवर पसरलेला त्यांचा जो व्यापार होता आणि मालाची जलद गतीने होणारी जी वाहतूक होती आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनाची जी काही केंद्रे होती, यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे जे मजूर लोक होते किंवा लोक होते एके ठिकाणी ते आले. अँड धिस गेव राईज टू सिटीज, आणि त्यामुळेच नगरे उदयाला आली. इट बिकेम नेसेसरी टू कीप परमनंट रेकॉर्ड्स ऑफ द एक्सपांडिंग ट्रेड अँड ग्रोईंग प्रोडक्शन. बाय नाऊ साइन अँड सिम्बॉल हॅड ऑलरेडी कम इन टू यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्ड कीपिंग. त्यामुळे अशा प्रकारे लोक वेगवेगळे काम करणारी जी लोक होती ती एका ठिकाणी आली आणि एका ठिकाणी आल्यामुळे नगरेही उदयाला आली आणि वाढलेल्या व्यापाऱ्यांच्या आणि उत्पादनांच्या कायमस्वरूपी नोंदीसुद्धा ठेवणे आवश्यक झाले होते. त्यामुळे त्यांनी साईन म्हणजे सांकेतिक खुणा आणि सिम्बॉल मीन्स चिन्हे यांचा वापर नोंदी करून ठेवण्यासाठी आधीच्या काळामध्ये त्यांनी केला होता किंवा होत होता. ब्रोकन पीसेस ऑफ क्ले पॉट्स मीन्स पॉटशेड विथ सच साइन हॅव बीन फाउंड इन लार्ज नंबर ड्युरिंग एक्सकेवेशन. सांकेतिक खुणा असलेली खापरे म्हणजे पॉट शेड मीन्स खापरे. तर सांकेतिक खुणा असलेली खापरे ही उत्खननात मोठ्या संख्येने त्यांना मिळत होती आणि त्यामुळे व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा जो काही त्यांचा वाढता व्याप होता, यासारख्या कारणांमुळे आधीपासून त्यांनी वापरात आलेल्या ज्या काही खुणा होता त्या खुणासुद्धा त्यांनी त्यामध्ये सुद्धा त्यांनी सुधारणा केल्या होत्या. द इन्क्रीज इन ट्रेड अँड प्रोडक्शन अँड द ग्रोथ इन द volume of records to be kept resulted in much modification and improvement in the sign and symbol used for this purpose, and in this way each culture developed its own script. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या व्यापारात झालेली जी वाढ होती आणि नोंदणी ठेवण्याचा त्यांचा जो वाढता व्याप होता, यासारख्या कारणांमुळे आधीपासूनच त्यांनी वापरात आलेल्या ज्या काही साइन आणि सिम्बॉल होता यामध्ये त्यांनी सुधारणा ह्या केल्या होत्या आणि त्यांच्यावरच ते असे संस्करण केले गेले. अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची जी काही स्क्रिप्ट होती, लिपी होती, ती तयार झाली होती. व्हील कार्ट अँड चॅरिओट्स वेअर फर्स्ट यूज इन मेसोपोटॅमिया. तर चाकावर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमियात ही उपयोगात आणल्या गेल्या होत्या. हडप्पन civilization was the earliest civilization on the Indian subcontinent. Wheels toy cart of that civilization. तर अशा प्रकारे ही जी चित्रे आहे ती हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती ही भारतीय उपखंडाची सर्वाधिक प्राचीन अशी नागरी संस्कृती होती. त्यामुळे त्या संस्कृतीमधील ही अशा प्रकारे चाकाची खेळणी होती. त्याचप्रमाणे एक्झाम्पल ऑफ एन्शियंट साइन अँड सिम्बॉल. तर ही जी काही प्राचीन सांकेतिक खुणा आणि चिन्हे असली तर ही त्यांची ही एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे त्यांनी सिम्बॉल आणि साइनच्या ह्या खुणा आहे आणि हे एक्झाम्पल दिलेले आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 9.5 सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज, म्हणजे नागरी समाज व्यवस्था आता कशा प्रकारची होती त्यांची. इट इज ट्रू दॅट राईज इन ट्रेड हॅड बीन द मेजर फॅक्टर दॅट कंट्रीब्युटेड टू द एमर्जन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ सिटीज. However, the culture of those cities had its roots in the culture of village settlement of the New Stone Age.
तर व्यापारातील त्यांचा जसा भरभराट आलेला होता व्यापार, हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो विकास झाला, तर तो विकास होण्यामागची एक प्रमुख कारण होते आणि हे सत्य होतं, खरं होतं. परंतु त्या नागरी संस्कृतीचा जो पाया होता तो नवाश्म युगातील म्हणजे न्यू स्टोन एजमधील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. The faith system rooted in the agricultural way of life continued in the urban way of life too. तर त्याचप्रमाणे कृषी संस्कृतीत रुजलेल्या ज्या काही श्रद्धा होत्या, तर त्या श्रद्धासुद्धा नागरी संस्कृतीतील अबाधित राहिलेल्या होत्या. The social life and festivals based on agriculture faith system became more elaborate in cities that had prospered because of the rise in trade. तर व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये सुद्धा नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या ज्या काही श्रद्धा होत्या, त्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि त्यांचे जे फेस्टिवल आहे यांना अधिक महत्त्व मिळालेले होते. आणि अनेक नगरांमध्ये अशा प्रकारे अतिभव्य अशी मंदिरे सुद्धा उभारलेली होती. ग्रँड टेम्पल्स वेअर बिल्ट इन मेनी सिटीज. तर बघ अनेक नगरांमध्ये सुद्धा अतिभव्य मंदिरेही उभारलेली होती. चीफ ऑफ दोज टेम्पल्स बिकेम चीफ ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ दोज सिटीज. तर आणि त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे जे काही अधिकार होते ते अधिकारही त्या मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले होते. लॅटर द पोझिशन ऑफ द टेम्पल हेड अँड दॅट ऑफ द किंग वेंट टू द सेम इंडिव्हिज्युअल. आणि पुढे मंदिराचे जे प्रमुख पद होते आणि जे राजपद होते, ही दोन्ही जी पदे होती ती एकाच व्यक्तीकडे देण्यात आलेली होती. अँड धिस वॉज द बिगिनिंग ऑफ द एन्शियंट अर्बन सिव्हिलायझेशन ऑफ द वर्ल्ड. वी विल लर्न मोर अबाउट देम इन द नेक्स्ट लेसन. तर मंदिराचे राजपद आणि प्रमुख पद अशी जी दोन पदे होती ती एकाच व्यक्तीकडे देण्यात आलेली होती. आणि जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही तेव्हा सुरुवात झालेली होती आणि त्याला आपण प्राचीन संस्कृतीची ही सुरुवात होती असे म्हणू. आणि या संस्कृतीची आपल्याला आणखी काही माहिती पाहायची आहे, परंतु ती आपल्याला पुढील आपल्या लेसनमध्ये आपल्याला या संस्कृतीची सविस्तर अशी जी माहिती आहे ती आपल्याला नेक्स्ट लेसनमध्ये घ्यायची आहे. तर एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हे तिन्ही क्वेश्चन आपले ऑफलाईन क्लासेसमध्ये झालेले होते. आता क्वेश्चन नंबर 4 राईट नोट्स हा जो क्वेश्चन आहे तो आपला राहिलेला होता, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट आहे यूज ऑफ मेटल. यूज ऑफ मेटल मीन्स धातूचा वापर. तर त्यांनी धातूचा वापर कशा प्रकारे केलेला होता त्याचा आन्सर बघा. फर्स्ट, गोल्ड वॉज द फर्स्ट मेटल यूज बाय मॅन. तर माणसाने सुरुवातीला जे फर्स्ट मेटल होतं ते गोल्ड होतं, याचा उपयोग केला. अँड गोल्ड इज अ सॉफ्ट मेटल, इट कॅन नॉट बी यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट. आणि गोल्ड हे एकदम सॉफ्ट मेटल असल्यामुळे त्याच्याद्वारे वस्तू किंवा हत्यारे किंवा अवजारे ही बनविल्या जात नव्हती. कॉपर अँड आयरन वेअर यूज फॉर मेकिंग टूल्स अँड इम्प्लिमेंट. तर कॉपर आणि आयरन या धातूचा उपयोग करून त्यांनी अवजारे आणि हत्यारे बनवलेली आहे. अशा प्रकारे यूज ऑफ मेटल्स हे नोट्स आपण लिहिलेले. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते परत तुम्हाला 2 टाइम्स लिहायचं आहे. HW. सेकंड आहे सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज. तर नागरी समाज व्यवस्था कशी आहे त्यावर आपल्याला नोट्स लिहायचं आहे. तर त्याचा आन्सर बघा. फर्स्ट आहे द कल्चर ऑफ दोज सिटीज हॅड इट्स रूट इन द कल्चर ऑफ विलेज सेटलमेंट ऑफ द न्यू स्टोन एज. तर नागरी संस्कृतीचा जो काही पाया होता तो नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. सेकंड आहे द फेथ सिस्टीम रूटेड इन द ॲग्रिकल्चर वे ऑफ लाईफ कंटिन्यू इन द अर्बन वे ऑफ लाईफ. आणि त्यामुळे व्यापाराच्या कृषी संस्कृतीतील ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या परंपरा संस्कृतीतही अबाधित राहिलेल्या होत्या आणि व्यापाऱ्यांच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या अशा नगरांमध्ये सुद्धा ह्या कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले काही सामूहिक आचार विचारसुद्धा
यांना अधिक महत्त्व मिळालेले होते. The social life and festival based on agricultural faith system became more elaborate in cities. And fourth आहे, grand temples were built in many cities. The chief of those temples became chief administrator of those cities. And last आहे, later the same individual held the position of the king and the temple head. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्हाला परत त्या क्वेश्चनचा आन्सर परत 2 टाइम्स राईट डाऊन करायचा. अशा प्रकारे हे 2 क्वेश्चन जे आपले राहिलेले होते क्वेश्चन नंबर 4 मधले जे 2 तर ते आपण आज घेतलेले आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ईव्हीएस पार्ट 1 चा जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करूया. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.